प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वराची स्तुती असो. आज आपण सर्वजण मत्तेकृत शुभवर्तमानाचा पहिला अध्याय वाचणार अथवा ऐकणार आहोत. प्रभू येशूची राजकीय वंशावळी. येशू ख्रिस्त जो दाविदाचा मुलगा, जो अब्राहमाचा मुलगा, त्याची वंशावळी. अब्राहमाने इसहाकाला जन्म दिला व इसहाकाने याकोबाला जन्म दिला व याकोबाने यहुदा व त्याचे भाऊ यांना जन्म दिला आणि यहुदाने पेरेस व जेरह यांना तामारेपासून जन्म दिला व पेरेसाने हेस्रोनाला जन्म दिला व हेस्रोनाने अरामाला जन्म दिला आणि अरामाने अम्मीनादाबाला जन्म दिला व अम्मीनादाबाने नहशोनाला जन्म दिला व नहशोनाने सल्मोनाला जन्म दिला आणि सल्मोनाने बवाजाला राहाबेपासून जन्म दिला व बवाजाने ओबेदाला रूथेपासून जन्म दिला व ओबेदाने इशायाला जन्म दिला आणि इशायाने दावीद राजाला जन्म दिला आणि दाविदाने जी पूर्वी उरियाची बायको होती तिच्यापासून शल्मोनाला जन्म दिला आणि शल्मोनाने रहबामाला जन्म दिला व रहबामाने अबिया याला जन्म दिला आणि अबियाने आसा याला जन्म दिला आणि आसाने यहोशाफाटाला जन्म दिला व यहोशाफाटाने योरामाला जन्म दिला व योरामाने उज्जिया याला जन्म दिला आणि उज्जियाने योथामाला जन्म दिला व योथामाने आहाजाला जन्म दिला व आहाजाने हिस्किया याला जन्म दिला आणि हिस्कियाने मनश्शे याला जन्म दिला व मनश्शेने आमोनाला जन्म दिला व आमोनाने योशिया याला जन्म दिला आणि यहुदी लोकांना बाबेलास पाडाव करून नेले. त्यावेळी योशियाने यखन्या व त्याचे भाऊ यांना जन्म दिला आणि त्यांना बाबेलास पाडाव करून नेल्यानंतर यखन्याने शल्तिएलाला जन्म दिला व शल्तिएलाने जरुब्बाबेलाला जन्म दिला आणि जरुब्बाबेलाने अबिहुदाला जन्म दिला व अबिहुदाने एल्याकीमाला जन्म दिला. एल्याकीमाने अज्जुराला जन्म दिला आणि अज्जुराने सादोकाला जन्म दिला व सादोकाने याखीमाला जन्म दिला व याखीमाने एलीहुदाला जन्म दिला आणि एलीहुदाने एलाजाराला जन्म दिला व एलाजाराने मत्तानाला जन्म दिला व मत्तानाने याकोबाला जन्म दिला आणि याकोबाने मरियेचा नवरा योसेफ याला जन्म दिला. तिच्यापासून ज्याला ख्रिस्त म्हणतात तो येशू जन्मला. याप्रमाणे अब्राहमापासून दाविदापर्यंत सर्व पिढ्या 14 पिढ्या आणि दाविदापासून लोक बाबेलास पाडाव करून नेण्यात आले तोपर्यंत 14 पिढ्या आणि त्यांना बाबेलास नेल्यापासून ख्रिस्तापर्यंत 14 पिढ्या. येशूचा दैवी जन्म आणि येशू ख्रिस्ताचा जन्म या प्रकारे झाला. त्याची आई मरिया योसेफाला दिलेली होती तेव्हा ती एकत्र येण्यापूर्वी ती पवित्र आत्म्याकडून गर्भयुक्त असलेली दिसण्यात आली. तिचा नवरा योसेफ तर न्यायी होता आणि तिला लोकात अपमानाचे उदाहरण करायला त्याची इच्छा नसून तिला गुप्तपणे टाकून द्यावे असे त्याने मनात आणले. परंतु तो त्या गोष्टीविषयी विचार करीत असता पहा, प्रभूचा दूत त्याला स्वप्नात दिसला. तो म्हणाला, योसेफा, दाविदाच्या मुला, तू आपली बायको मरिया हिचा अंगीकार करायला भिवू नको, कारण तिच्यामध्ये जे संभवले आहे ते पवित्र आत्म्याकडून आहे आणि ती मुलाला जन्म देईल आणि तू त्याचे नाव येशू ठेव, कारण तोच आपल्या लोकांस त्यांच्या पापांपासून तारील. आणि हे सर्व यासाठी झाले आहे की प्रभूने भविष्यवाद्याच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. त्याने म्हटले होते, पहा, कुमारी गर्भयुक्त होईल व ती मुलाला जन्म देईल आणि त्याचे नाव इम्मॅन्युएल असे ठेवतील. या नावाचा अर्थ आमच्या संगती देव असा आहे. मग झोपेतून उठल्यावर योसेफाने आपल्याला प्रभूच्या दूताने जशी आज्ञा दिली होती तसे केले आणि त्याने आपल्या बायकोचा अंगीकार केला आणि ती मुलाला जन्म देईपर्यंत त्याने तिला जाणले नाही. मग त्याने त्याचे नाव येशू ठेवले. आमेन.